मला थोडक्यात माहिती सांगा. हा. हॅलो. अमोल मी गाडू बोल. पुण्यामध्ये राहतो. हां. पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. हां. हा. पुणे शेजारी गावी पुण्यामध्ये राहतो आणि घरी भाव असतो. हं. भावाचे लग्न झाले. हं. आई एक्सपायर झाले कोरोनामध्ये हं. आणि वडील असतात घरी. घरी वडील आहेत. हां. आणि आपण प्लंबिंगची थोडंफार कामं करतो. बरं. सरासरी 20,000 रुपये महिन्याचे भेटतात. बरं. हां हां. आणि जन्मतारीख 487. 87 मधले आहेत. आणि काय शिक्षण झालं आहे? शिक्षण 10वी झालं. 10वी झालं आहे. बरं. आणि कुठून बोलताय आता? पुण्यामधनं देवरे एक गाव आहे तिथनं बोलतोय. बरं. ठीक आहे, चालेल. आणि तालुका पुरंदरमधनं. प्लंबिंगचं काम करता? हो, प्लंबिंगचं काम करतो. प्लंबिंग काम चांगलं आहे, असं काही इश्यू नाही. बरं, ठीक आहे. हो. हे 20,000 इन्कम आहे तुमचं. घर वगैरे कसं आहे तुमचं? हा. घर कसं आहे? घर आपलं साधंच आहे घर. हं. एवढं काही नाही. साधं साधं घर आहे. पण म्हणजे कसं आहे? साधं पत्र्यामध्ये घर आहे आपलं. पत्रे? हां. आणि सिमेंट पत्रे? हा पत्र. हा. हं हं. आणि पुढं आहे थोडस आहे पुढं, पण ते आहे दुकान आहेत आपली थोडी बारकी बाकी 2 दुकान आहेत. हां हां. हा. आणि थोडस आधार नाहीये कोणाचा, नाही का, म्हणजे म्हणणं असा आधार नाहीये की नाही का सपोर्ट करणार. आधार नाही म्हणजे कोण? आई वडील? नाही, फक्त वडील आहेत. आई एक्सपायर झाली कोरोनामध्ये. हां. आणि भावंड? भावाचं लग्न झालं, त्याला 2 मुलं आहेत. हं. पण भाव लक्ष देत नाही का, म्हणजे तो वेगळा राहतो? वेगळाच राहतो तसं म्हणलं तरी झालं. बहीण? बहिणीचं लग्न झालंय, तिला 2 मुलं आहेत. एकच बहीण? एकच बहीण. हं हं. बरं. एक बहीण आणि एक भाऊ? हा. तुम्ही पकडून 3 भावंड? हो. बरं. ठीक आहे. आता हे जे घर आहे ते त्या घरामध्ये कोण कोण राहतं? त्या घरामध्ये मी एकटाच आता सध्या राहतो. भाऊ पुढे राहतो. आणि वडील तुमच्या सोबत आहेत? वडील भावामध्ये असतात, नाही का, म्हणजे भाऊकडे आहेत. हां. स्वतः करून मीच खातो स्वतः, नाही का, म्हणजे. आता हे जे घर आहे ते सार्वजनिक घर आहे की तुमचं आहे वैयक्तिक? म्हणजे नाही, आमचंच आहे. सार्वजनिक नाही. आमचं स्वतःच आहे ते, सार्वजनिक नाही. हां हां. तुमचं स्वतःच आहे. हां. बरं. ठीक आहे, चालेल. आणि ठीक आहे. सांगा. आपल्याला मुलगी आहे ना, पुण्यामधनं 50-60 किलोमीटरच्या अंतरावर असली तरी चालेल, नाही का. आणि मुलीचे घरचे म्हणजे आपल्याला सपोर्ट करणारे पाहिजे, जेणेकरून नाही का, म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीचा काय टाइमपास करायचा नाही, सिरियसली आपल्याला गोष्टी करायच्या. आणि मुलीची पहिली गोष्ट, मुलीची काही आपल्या मुलीची अपेक्षा बसली पाहिजे. मुलीला असं मला काय पाहिजे किंवा आता आपल्याला सांभाळणारा पाहिजे, नाही का, किंवा काय आपल्याला समजून घेणारा पाहिजे. पहिली गोष्ट, आपण काही कोणत्या गोष्टी ड्रिंकिंग काही करत नाही का, म्हणजे त्या गोष्टी आपण काही करत नाही. बरं. आणि घर जावायसाठी असलं तरी चालेल, काही विषय नाही. आणि मुलीला थोडंसं आपत्ती असलं तरी 1-2-3 वर्षाचं, लय मोठं नाही, 3 वर्ष आपत्ती असलं तरी चालेल. आणि त्या माणसाने बाबा, ते माणसं खरंच गरजू आहेत बाबा, त्यांना बाबा आपल्याला खरंच मुलगा चांगला पाहिजे, आपल्या मुलीला सांभाळणारा पाहिजे, किंवा नाही का, म्हणजे त्या गोष्टी सगळ्या, म्हणजे त्या गोष्टी करणारा बाबा पाहिजे आपल्याला. बाबा मुलीचं काही टेन्शन नाही बाबा, असा मुलगा पाहिजे. हा हिशोबाने आपल्याला मुलगी पाहिजे, नाही का, म्हणजे. आणि गरीब घरातले बाबा, त्या मुलीला माझा आधार नाही किंवा काय नाही, तसं असलं तरी चालेल बाबा. तिच्या घरची बाबा कोण बघत नाही, काही नाही. ठीक आहे. बाबा तिला लग्नाची गरज आहे बाबा, एखादा जोडीदार आपल्याला पाहिजे, असलं तरी चालेल, काही विषय नाही. चालेल, ठीक आहे. 1900 किती म्हटला तुम्ही? 87 मधले आहेत. बरं. आणि समाज कुठला? जात मराठा. आणि तुम्हाला कुठली जात चालते? नाही, आपल्या मराठामधनच पाहिजे. मराठामध्ये पाहिजे. बरं. मराठा,
म्हणजे नाही का थोडस बामण किंवा त्या जातीतनं म्हणजे नाही का तरी असलं तरी चालेल. बरं अशा जातीची मुलगी असलं तरी चालेल, काही विषय नाही. आणि जेणेकरून मला मुली सपोर्ट करणारी पाहिजे, की जेणेकरून मी कामाला गेलो तरी ती बाबा माहित नाही का ती ऍडजस्ट करणारी पाहिजे. असं नाही की काय काय मुलांची आठ्यापेक्षा असते त्याच्यामुळे लग्न होत नाहीये. बरं ठीक आहे साहेब, एक मी थोडं बोलतो. ज्या मुली बघतायत हा व्हिडिओ त्या मुलींनी एक नीट लक्ष द्या. जर एखाद्या मुलीला छोटंसं अपत्य असेल तरीसुद्धा ती मुलगी यांना कॉल करू शकते. हवं तर ते घरजावीसुद्धा होऊ शकतात, त्यांचं घर आहे. पण जर घरजावी व्हायचं असेल तर घरजावीसुद्धा होऊ शकतात. असं हे स्थळ आहे. त्यामुळे ज्या मुलींना म्हणजे ज्या मुलींचे आईवडील असे आहेत की आपल्या मुलीचं पुढे काय होणार भविष्य किंवा काय, तर ते किंवा एखादी म्हणजे एकुलती एक मुलगी आहे, मुलगा नाही त्यांना, तर असे लोकसुद्धा विचार करू शकतात की जर त्यांना सांभाळणार असं कोणतरी पाहिजे जवळ, तर हा मुलगा ठीक आहे. तुम्ही यांच्याशी बोलून बघा. मुलाचा नंबर डिस्प्लेवरती दिसतोय, तो नंबर मुलाचा आहे. सर तुम्ही तुमचा नंबर जरा सांगा. हॅलो, किती? 9921 78 1451. बरं ठीक आहे, चालेल. हा जो नंबर आहे नवरा मुलाचा नंबर आहे. डायरेक्ट त्यांना कॉल करा आणि त्यांच्याशी चर्चा करून लग्न करा. एखाद्या मुलीला अपत्य असेल तर ती मुलीचं लग्न जरा थोडं रखडलं जातं, म्हणजे तिला पटकन स्वीकारणारा कोण नसतो. तर अशावेळी अशी काही स्थळं असतील तर त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. किंवा नवरा मुलगा पण असा कोण असेल तर त्यांनी स्वइच्छेने पटापट सांगा आम्हाला, गरजू असेल तर. कारण मुलींना तुम्ही स्वीकारता परंतु त्यांची मुलं जी असतात मुलींची, म्हणजे जे नवरी मुलगी आहे तिची जी मुलं असतात त्यांना स्वीकारत नाही कोणी. तर जर कोण स्वीकारणारे असे मुलं असतील प्रामाणिक तर त्या मुलांनी पण पुढे यायचं आहे. आणि हा जो मुलगा आहे तो प्लंबरचं काम करतोय, तो हा मुलगा त्या मुलीला सांभाळू शकतो. सेपरेट राहतोय आता, म्हणजे कोणाचं जाच वगैरे असं काही नाही आहे. जर त्या मुलीला जर त्याच्या घरी राहायचं असेल तर त्याच्या घरी सुद्धा राहू शकते. जर तिला स्वतःच्याच घरी राहायचं असेल तर तो मुलगा स्वतः घरजावी व्हायला तयार आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे कृपया डिस्प्लेवरती जो नंबर दिसतोय त्यांना डायरेक्ट कॉल करा आणि त्यांच्याशी संपर्क साधा. मित्रांनो, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून इतर जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू देत आणि त्यांचं लग्न व्यवस्थित होऊ देत. मित्रांनो, एकमेकांची चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका, कारण बऱ्याच वेळी आता आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्या घटना आमच्या व्हिडिओ माध्यमातून घडू नयेत एवढी काळजी घेतो आम्ही. तर एकमेकांची चौकशी करणं हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही एकमेकांची म्हणजे कसे म्हणजे कोण चौकशी करत असेल तर त्यांना तुम्ही सुद्धा सोबत द्या, म्हणजे साथ द्या त्यांना. कारण की आपली चौकशी करतायत म्हटल्यानंतर कोणाकोणाला वाईट वाटतं, तर तसं काही वाटून घेऊ नका. कारण आजची जी स्थिती आहे ती फार चुकीची आहे. त्याच्यामुळे कसं काळजी घ्या तेवढी आणि सुरक्षित लग्न करा. आणि ठीक आहे, धन्यवाद.